Student, we have learned today acceleration. Acceleration, suppose let us try. You have seen that one panel incline, their ball are roll from top to bottom. You have seen that first sentence here, take a 1 meter long plastic tube and cut and lengthwise into a Havels. Take a one of the channel shape pieces. Place one of its end on the ground and hold other at some height from the ground as shown in the figure. आता बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, त्वरण. त्याचा मराठी अर्थ काय, त्वरण. आता ह्या ठिकाणी 1 मीटरचा लॉंग प्लास्टिक ट्यूब घेतलेली आहे, तिला वरतून कट केली लेंथवाईज इंटू 2 हॅवल्स. त्या ठिकाणी त्या याला हॅवल्स केलेले आहेत, होल्स केलेले या ठिकाणी. आणि टेक वन ऑफ द चॅनल शेप पाईप, एक चॅनलमध्ये म्हणजे उताराकडे आपण म्हणूया त्याला. प्लेस वन अँड इट्स ग्राउंड अँड होल्ड अदर ॲट सम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर. बघा म्हणजे त्या ठिकाणी हाईट घेतलेली आहे आणि इथं ग्राउंडला त्याने काय केलेलं आहे, टच केलेलं आहे. द स्मॉल बॉल आर रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. ह्या ठिकाणून काय केलं आहे, बॉल सोडला जातो आहे. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इट रोल डाऊन अलॉंग द चॅनल. ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, ऑब्झर्वेशन करायचं. ह्या ठिकाणी रोल केला आपण बॉल, त्याला खाली सोडला तर काय होणार त्या ठिकाणी, इट इज व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट. सारख्या प्रत्येक पॉईंटला ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी राहील ती इथं कशी राहील, ह्या ठिकाणी कशी राहील, ह्या ठिकाणी कशी राहील. बरं, तर तुमच्या लक्षात येईल ऑब्झर्व हाऊ टू व्हेलॉसिटी चेंज इट ॲज इट मूव फ्रॉम द टॉप थ्रू मिडल अँड इट्स बॉटम. ह्या तिघं पोझिशनला म्हणजे हाईटवरती म्हणजे टॉपला, त्या ठिकाणी इन अ मिडल साईड अँड अ बॉटम साईड, ह्या तिघं साईडला तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्व केल्यावरती काय लक्षात येतं, तर ते तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा एखाद्या उतारावरती किंवा शाळेला बघा, शाळेला उतार असतो किंवा घसरकुंडीवरती तुम्ही खेळत असतात, त्यावेळेस स्लेंटवरती जेव्हा तुम्ही खेळतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल स्लेंटवरती काय असतं, आपण जेव्हा वरच्या टॉपला असतो त्या ठिकाणी आपण काय रिलीज होण्यापूर्वी तिथं काय असतो, आपण स्टेडी. तर त्या ठिकाणी आपली व्हेलॉसिटी किती असते, इनिशियल पॉईंटला म्हणजे खाली सरकण्यापूर्वी आपली काय असते, व्हेलॉसिटी ही 0 असते. पण जेव्हा आपण काय म्हणतात त्या ठिकाणी तिथून रिलीज होतो उताराकडे, जेव्हा आपण पुढे घसरकोंडीवरती सरकायला लागतो स्लेंटवरती, तर यावेळेस काय व्हायला लागतं, आपली व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागते. व्हेलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागली की इतकी वाढते आणि एका बॉटम साईडला मिडल साईडला एकदम इन्क्रीज झालेली असते, पण बॉटम साईडला काय झाली असते, 0 झालेली असते. बॉटम साईडला काय झाली असते, व्हेलॉसिटी चेंज झालेली असते. व्हेलॉसिटीज म्हणजेच काय, यू कॅन लर्न लास्ट पिरियड. व्हेलॉसिटीज काय, ऑब्जेक्टने त्या ठिकाणी वन प्लेस टू अनदर प्लेस डिस्प्लेसमेंट केलेलं आहे ना, त्या ठिकाणी त्याला व्हेलॉसिटी आपण बघितलं होतं मागच्या तासाला. तर व्हेलॉसिटी ह्या ठिकाणी तुमचं काय होते, चेंज होत असते, म्हणजे वेग. व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तुमचं वेग. आणि ही वेग कुठं बदलतो, टॉपला वेगळा असतो. टॉपला काय असतो, पहिले सुरुवातीला 0 असतो, मग त्या ठिकाणी 0वरून तो कुठे येतो, मिडल साईडला इन्क्रीज झालेला असते व्हेलॉसिटी, म्हणजे वेग वाढलेला असतो. आणि तो बॉटम साईडला काय होतं, परत 0 होतो. अशा बदलाला म्हणजेच व्हेलॉसिटी टॉपला वेगळी,
मध्ये मिडलला वेगळी, परत बॉटमला वेगळी. किंवा आपण रस्त्याने जातो आहे मोटरसायकलवर म्हणा, सायकलवर म्हणा, त्यावेळेस आपले काय होते व्हेलॉसिटी एका याच्यावरून जेव्हा गाडी आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपण समजा सायकल आहे पायडल मारायला सुरुवात करतो त्यावेळेस सुरुवातीला वेग कमी असतो. मग एकदा आपले पायडल मारण्याची क्रिया वारंवार व्हायला लागली, प्रोसेस वारंवार व्हायला लागली का काय होतं, गाडीचा वेग वाढतो. एखाद्या उतारावरती आपण काय करतो, तिला मोकळी सोडून देतो, पायडल मारत नाही तरी पण तिचा वेग काय असतो, जोरात असतो. आणि पुढे जाऊन काय होतं, प्लेन रस्त्यावरती तिचा वेग कमी होतो. मग अशी जी काही होणारी क्रिया आहे म्हणजे काय होतं आहे, व्हेलॉसिटी चेंज फ्रॉम टॉप टू बॉटम. ह्या ठिकाणी टॉप, मिडल आणि बॉटम. त्याच पद्धतीने सायकल उतारावरती सोडली आपण एखाद्या स्लॅन्ट एरियावरती, तर त्या ठिकाणी काय होतं, टॉपला वेगळी, मिडलला वेगळी आणि बॉटमला वेगळी झाली असते. म्हणजे आपण बघा पायडल एकदम सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं वेग कमी असतो, म्हणून तर पायडल मारायला लागलो वेग जास्त होतो. आणि समजा पायडल मारणं थांबवलं तर परत काय होतं, ब्रेक मारला तर काय होतं, व्हेलॉसिटी चेंज होते, म्हणजे वेग कमी होतो आपला. वेग कमी झाला म्हणजेच अशा बदलाला काय म्हटलेलं आहे बघा, यू मस्ट हॅव प्ले. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ह्या ठिकाणी वाक्य, यू मस्ट हॅव ऑल प्ले on a slide on a park. You know, while the sliding down, velocity is less at the top, increase in the middle and become a zero towards the end. बघा टॉपला वेगळी, मिडलला वेगळी आणि बॉटमला वेगळी, अशा पद्धतीने त्याचा बदल होतो. यालाच काय म्हटलेलं आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज एक्सेलरेशन. आणि एक्सेलरेशन मीन्स काय, एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. एक्सेलरेशन म्हणजेच काय, हा बघा फॉर्म्युला तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी. तर एक्सेलरेशन इज इक्वल टू काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजेच बघा इनिशियल व्हेलॉसिटी यू कॅन डिफाईन बाय स्मॉल यू, त्याला काय म्हणतात इनिशियल व्हेलॉसिटी. इथं दिसत असेल बघा इनिशियल व्हेलॉसिटी दिसते. फायनल व्हेलॉसिटी डिफाईन बाय व्ही. यूने काय दाखवतात, इनिशियल व्हेलॉसिटी, आणि फायनल व्हेलॉसिटी कशाने दर्शवतात, व्हीने. इनिशियल व्हेलॉसिटी यूने आणि फायनल व्हेलॉसिटी व्हीने, अशा पद्धतीने दाखवलं असतं. बघा इनिशियल व्हेलॉसिटी डिफाईन बाय यू कॅरेक्टर, टाईम डिफाईन बाय टी. टाईम कशाने दर्शवला जातो, टीने दर्शवला जातो. म्हणून एक्सेलरेशन डिफाईन बाय स्मॉल ए. एक्सेलरेशन ए, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता बघा ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, हा स्मॉल फॉर्म्युला. इफ द व्हेलॉसिटी, आता बघा या ठिकाणी, इफ द व्हेलॉसिटी ऑन ऑब्जेक्ट चेंज ड्युरिंग द सर्टन टाईम or period, then it is said to be a acceleration in motion. An object in a motion can be two types. दोन प्रकारचे टाईप्स येतात, त्याच्यातले आपण ते पुढे कंटिन्यू करूयात. फक्त या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर हे लक्षात ठेवा, अगोदर तुम्हाला एवढं सांगून देतो, मग आपण टाईप्स घेऊयात. हे बघा, इफ द व्हेलॉसिटी चेंज by equal amount in a equal time interval, the object is said to be uniform acceleration. टाइम इंटरवल. आता बघा काल आपण एक उदाहरण पाहिलं होतं, कालचं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन. त्याच्यात युनिफॉर्म मोशनमध्ये बघा अमर हा अर्ध्या तासात 20 किलोमीटर, प्रत्येक वेळी तो काय प्रत्येक अर्ध्या तासामध्ये त्याने काय केलं होतं, हाफ एन आवरमध्ये तर 20 किलोमीटर्स कवर. अँड अँथनी इथं 14 किलोमीटर हाफ एन आवर असं केलेलं होतं की नाही. ह्या ठिकाणी त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी करणार आहेत. आता दुसरं, इफ द व्हेलॉसिटी चेंज बाय द अनइक्वल अमाऊंट इन अ इक्वल टाईम इंटरवल, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ नॉन एक्सेलरेशन मोशन. हे बघा, इफ अ व्हेलॉसिटी चेंज बाय द अनइक्वल अमाऊंट इन अ इक्वल टाईम इंटरवल, द ऑब्जेक्ट सेड टू बी अ नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. म्हणजे अकबर कालचं नॉन युनिफॉर्ममधलं मोशनचं उदाहरण पाहिलं आपण, लिनियर मोशनमधलं उदाहरण. ते काय होतं, अकबर
अकबर कुठे 18 किलोमीटर आहे, कुठे 18 किलोमीटर आहे, कुठे 6 किलोमीटर आहे, कुठे 25 किलोमीटर आहे, कुठे 28 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने म्हणजे एकाच अर्ध्या तासामध्ये हाफ एन आवरमध्ये कुठे 6 किलोमीटर जातो आहे तर कुठे कुठे 18 आहे, कुठे 28 आहे. असं काय त्यांचा डिफरन्स आलेला आहे. इनिशियल वेलॉसिटी वेगळी आहे, फायनल वेलॉसिटी वेगळी. त्यांचा येणारा डिफरन्स कसा आहे, डिफरंट आहे. पण अमरचं पाहिलं तर प्रत्येक डिफरन्स किती आहे, 20. अशा जो काही बदल आहे त्याला काय म्हटलेलं आहे, नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. मग पुढे काय आहे ह्या ठिकाणी आता बघा 2 प्रश्न विचारलेले आहेत. व्हेन अन ऑब्जेक्ट इज अ रेस्ट अँड बिगिनिंग ॲट इट्स मोशन, व्हॉट इज द इनिशियल वेलॉसिटी. तो सुरुवातच करतो इनिशियल वेलॉसिटी. मग इनिशियल वेलॉसिटी काय येते, इज इक्वल टू 0. आता बघा सायकल जवळ आपण उभं आहे आणि सायकल आता आपण सुरुवात करणार आहोत. मग त्या सुरुवातीचा त्याचा वेग काय असेल, 0. म्हणून इनिशियल वेलॉसिटी काय झाली, 0. व्हेन अ ऑब्जेक्ट केम टू रेस्ट ॲट द एंड ऑफ द मोशन, व्हॉट इज इट फायनल वेलॉसिटी. बघा आता मग अशी तुम्हाला एक म्हटलं होतं की पार्कमध्ये स्लाईडवरती बसले तुम्ही, हां स्लेंट एरियावरती बसले म्हणजे स्लाईड, हां ती स्लाईड म्हणजे घसरकोंडीवर बसलेला आहे, तुम्ही टॉपला बसला त्या ठिकाणी तुमचं इनिशियल वेलॉसिटी काय झाली, 0. पण तुम्ही काय म्हणतात ना जसं खालच्या बाजूला आलात, हां बॉटमला आलात, बॉटम साईडला आलात, तर त्या ठिकाणी तुमची फायनल वेलॉसिटी काय राहील, ती पण काय होईल, 0 होईल. आलं लक्षात. मग पुढचा टॉपिक आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह, ज्यावेळेस ॲक्सिलरेशन म्हणजे आता बघा सुरुवात करताय तुम्ही सायकल, आता तुम्ही एक पायडल मारलं, हळूहळू दुसरं पायडल मारलं, मग नंतर प्रोसेसमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही प्रोसेसमध्ये आलात. किंवा मोटरसायकल आहे, सुरुवातीला हळू चालते घराजवळ, मग नंतर रस्त्याला लागल्यानंतर जोरात चालायला लागते, म्हणजेच इन्क्रीजिंग होते की नाही त्या ठिकाणी. इन्क्रीजिंग वेलॉसिटी इन्क्रीज होते. इन्क्रीजिंग वेलॉसिटीलाच काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, पॉझिटिव्ह वेलॉसिटी. अरे पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे त्या ठिकाणी ॲक्सिलरेशन काय होणार, चेंज होतं आहे, 0 पासून इन्क्रीज होत जाते, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. आणि निगेटिव्ह, आता समजा तुम्ही स्मारक चौकात आहे, पूर्ण गाडी वेगात होती, पण अरे गर्दी आली आता थांबा स्मारक चौकामध्ये, आणि मग त्यावेळेस तुम्ही काय करतात, ब्रेक अप्लाय करतात. मग ब्रेक अप्लाय करणं म्हणजेच काय झालं, ॲक्सिलरेशन कमी होतं, गाडीचा वेग काय होतो, कमी होतो. आणि कमी झाला वेग म्हणजेच काय, त्या ठिकाणी निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. आणि निगेटिव्ह ॲक्सिलरेशनलाच काय म्हणतात, डिक्लेरेशन. इफ द निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिक्लेरेशन, आणि इट्स अ डायरेक्शन इज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी. म्हणजे तुमचे वेग कुठे, खालच्या बाजूला, आणि काय म्हणतात त्याला, ऑब्जेक्ट हॅव डज नॉट चेंज विथ अ टाईम. आता एखादा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही इकडनं पण फोर्स अप्लाय करताय आणि इकडनं पण फोर्स अप्लाय करताय, आणि ती जागासुद्धा सरकत नाही. आता गाडी उभी आहे आणि तुम्ही तिला पूर्ण धक्का देत आहेत, एक जणी अपोजिट साईडने, एकमेकांच्या अपोजिट साईडने, एक इकडनं देतो आहे आणि एक इकडनं अप्लाय करतो आहे. त्यावेळेस तेव्हा काय होणार, ऑब्जेक्ट सरकणार आहे का इकडे तिकडे, नाही. मग ह्या न सरकणाऱ्या ह्याला काय म्हणतात, ऑब्जेक्टला न सरकणाऱ्या ऑब्जेक्टला काय म्हणतात, 0 ॲक्सिलरेशन. इफ द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज in a time, it has a 0 acceleration. Okay, good day, goodbye.